Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are we happy? Are we happy? चेहरे को देख के तो लग नहीं रहा है करने। आपल्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही बाबा आपण आनंदी आहोत। चेहरा थोड़ा सा खुलता है तो हम लोग बोल सकते हैं। When you get a big gift, जेव्हा तुम्हाला कुठलं मोठं बक्षीस मिळतं, what is the expression? तुमचे तेव्हा काय असतात एक्सप्रेशन्स? When you get a salary, जेव्हा तुम्हाला पगार मिळतो, what is that expression? तुम्ही फार दुःखी होता ना? क्यों मिला salary? क्यों मिला? For other things you express beyond capacity. आणि बाकीच्या गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तुम्ही किती आनंदाने ते घेता. God's presence is here. Okay. देवाची उपस्थिती आहे, ठीक आहे, काय होत नाही. Healing happened. Okay. आरोग्य मिळालं, ठीक आहे. Someone was blessed. Okay. कोणाला तरी आशीर्वाद झाले, कोणाला आशीर्वाद मिळाले, ठीक आहे. The joy of the Lord is our strength. आमेन. आणि देवाचा आनंद आपली ताकद आहे. हालेलुया. The joy of the Lord is my strength. आणि देवाचा आनंद माझी ताकद आहे. Whether I have or don't have. माझ्याकडे असो अगर नसो. Whether I have things or don't have things. गोष्टी माझ्याकडे असू देत किंवा नसू देत. The joy is my strength. आनंद, देवाचा आनंद माझी ताकद आहे. The devil comes to steal that joy. पण सैतान येतो तो आनंद चोरण्यासाठी. Because he knows. कारण त्याला माहिती आहे. If God's people remain happy and joyful. जर देवाची लेकरं नेहमी आनंदी राहिली, उत्साही राहिली, they would always be the strongest people on the earth. मग या पृथ्वीवरचे ते सर्वात सामर्थ्यशाली लोक असतील. Do you know who are the strongest people on the earth? आणि या पृथ्वीवर तुम्हाला माहिती आहे सर्वात सामर्थ्यशाली लोक कोण आहेत ते? The one who have received the strength of God because of joy. आमेन. ज्या लोकांना देवाचं सामर्थ्य ते आनंदाद्वारे मिळतं, ही लोक. Not the ones who do bodybuilding. व्यायाम करून जे मिळवतात. And they give lot of poses. हम लोग देखो, oh my God, what a powerful man. आणि मग आपण त्या लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा काय मस्त. You are more powerful than anyone on this earth because you carry the joy of God in you. आणि कोणाही पेक्षा तुम्ही सर्व सामर्थ्यशाली आहात सर्वांपेक्षा, कारण तुमच्याकडे देवाचा आनंद आहे. Because God sees your inner man. कारण देव परमेश्वर तुमच्या आतला मनुष्य पाहतो. The world sees the outer man. पण हे जग काय पाहतो? तुमचा बाहेर मनुष्य. Worldly people will respect. Oh my God, such a personality. आणि जो बाहेरच्या व्यक्तीला तो जग आहे खूप आदर सन्मान देतो. Because they don't know what is inside. पण त्यांना माहित नाही आतमध्ये काय आहे. Who is inside? कोण आतमध्ये आहे? The greater one is in you. आमेन. जो तुमच्या आतमध्ये आहे than the one who is in the world. जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली आहे. Praise God. Hallelujah. If the greater one is inside, जर सर्वात सामर्थ्यशाली तुमच्या आतमध्ये आहे, then you are the greatest above all of them on the earth. मग तुम्ही त्या सर्वांपेक्षा सामर्थ्यशाली आहात. Praise God. Hallelujah. Last time I told you, your spirit is so powerful. मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच सांगितलं की तुमचा आत्मा खूप सामर्थ्यशाली आहे. Praise God. You are not an ordinary person. तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती आता नाही. You are not an ordinary man. तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही. You have not understood who you are carrying inside of you. तुम्हाला समजत नाहीये की तुमच्या आतमध्ये तुम्ही कोणाला घेऊन चालत आहात. The Lord was saying about gathering families together. आणि देवाने मला आता सांगितलं की तो सर्व कुटुंब एकत्र करत आहे. Someone is worried about their family. कोणीतरी त्याच्या कुटुंबाविषयी काळजी करत आहे. Maybe they were scattered and they went away. काही कदाचित त्यांची लोक त्यांचे नातेवाईक कुटुंब त्यांना सोडून गेलं असेल. But God says, पण देव म्हणतो, I will bring them back. मी त्या सर्वांना पुन्हा आणेन. I will make them one together. आणि मी त्यांना पुन्हा एकत्र करीन. And they will have that same joy again. आमेन. आणि ते पुन्हा त्या आनंदाने राहतील. Praise God. हालेलुया. God is a Father who wants to unite. आणि देव आपला पिता असा आहे की त्याला तुम्हा सगळ्यांना एकत्र करायचं आहे. He wants to unite, not separate. त्याला तुम्हाला एकत्र करायचं आहे, वेगळं नाही. Praise God. हालेलुया. Don't think
when we serve God, आणि असा विचार करू नका की जेव्हा मी देवाची सेवा करतो I have to leave my family, माझ्या कुटुंबाला मला सोडून जावं I have to लागेल, leave my job, माझा नोकरी मला सोडावी I have लागेल, to leave every friend. माझ्या सर्व मित्रमंडळीला मला सोडावं लागेल. That's not how God's definition for His service is. आणि देवाची जी आपण सेवा करतो त्याची व्याख्या ही नाही. He never said, leave everything and come. तो असं कधीच म्हटलं नाही की तुझं जे काय आहे ते सर्व सोडून माझ्याकडे ये. Because they heard or read in the Bible, Jesus called the disciples and the disciples left everything and followed Him. कारण ते बायबलमध्ये पवित्र शास्त्रात असं वाचतात की त्याचे शिष्य आहेत ते सर्व काही सोडून येशूच्या मागे आले. So they think, even I have to do. आणि मग ते असं विचार करतात की मलाही असंच I have करावं to लागेल, leave everything. मलाही सर्व काही सोडून यावं लागेल, Leave my family. माझ्या कुटुंबाला सोडावं लागेल. Oh, serving God is so difficult. आणि देवाची सेवा करणं खूप अवघड We आहे. have to sacrifice our family. आपल्या कुटुंबाचा आपल्याला त्याग करावा लागेल That's what their understanding is. असं त्यांची समज आहे. But that's how the devil has deceived them. पण अशा प्रकारे सैतान त्यांचं फसवणूक करत आहे. God did not come to separate. आणि देव काय तुम्हाला वेगळं करण्यासाठी आलेलं नाही. He came to unite. आमेन. पण तो आलाय तुम्हाला एकत्र करण्यासाठी. You know what did God tell Adam? आणि आदामाला देवाने काय सांगितलं? Multiply. की बहुगुणित हो. He didn't say separate. तो असं म्हटलं नाही की वेगळं हो. Multiply. तो म्हटला बहुगुणित हो. Replenish. आणि ही पृथ्वी व्यापून टाक. Increase. आणि वाढ हो तुमची. Be fruitful. आणि फलदायी व्हा तुम्ही. That was a blessing God gave Adam. आणि हे सर्व आशीर्वाद देवाने आदामाला दिले. If He blessed Adam in that way, आणि जर तो आदामाला त्या प्रकारे आशीर्वादित करू शकतो, and Adam lost all the blessings. आणि आदाम सर्व ते आशीर्वाद त्याने गमावले. In Christ, we have restored everything. आमेन. पण ख्रिस्तामध्ये ते सर्व आशीर्वाद आपण पुन्हा मिळवलेले आहेत. Everything is restored in Christ. आणि ख्रिस्तामध्ये ते सर्व आशीर्वाद आपल्याला पुन्हा मिळालेले आहेत. Praise God. हालेलुया. Who told you it's going to be difficult to receive things from God? आणि कोणी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्तामध्ये पुन्हा ते मिळवणं खूप अवघड आहे? You have to, go down, kneel for hours and then God will bless you. That's what many people's understanding is. अनेकांची अशी समज आहे की तुम्हाला दिवसभर गुढ्यावर जाऊन त्याची प्रार्थना करावी लागेल त्या आशीर्वादांसाठी. That's why they are not enjoying their Christian life. आणि म्हणूनच ते त्यांचं ख्रिस्ती जीवन आहे त्याचा आनंदच घेऊ शकत They नाही. think it is difficult journey. त्यांना असं वाटतं की हा प्रवास खूप अवघड आहे Things are not going to come to me so easily. आणि गोष्टी माझ्याकडे सहजरित्या येणार नाहीत. So I have to slog to get things from God. आणि मग मला कष्ट करावे लागतील देवाकडनं त्या गोष्टी घेण्यासाठी. Somehow God will be happy, then He will give me. आणि कधीतरी देव आनंदी होईल आणि त्या गोष्टी तो मला देईल. God is already happy upon you. आमेन. पण देव अगोदरच तुमच्यावर आनंदी आहे. Through Jesus, He is very happy. ख्रिस्ताद्वारे तो तुमच्यावर खूप आनंदी आहे. He is not keeping any record of anything against you. आणि तुमच्या विरुद्ध तो कुठलीच त्याची रेकॉर्ड ठेवत नाही, नोंदणी ठेवत नाही. He says, I have forgotten all those things. तो म्हणतो की तुमच्या सर्व चुका सर्व अपराध मी क्षमा केले. It is blotted by the blood of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ते सर्व धुवून गेले ते सर्व पाप. The blood has made you new. आमेन. आणि देवा ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला नवीन केलेलं आहे. Praise God. हालेलुया. You are open to receive anything from God any time in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाकडनं मिळवण्यासाठी कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी त्याच्याकडे उघड आहात. You go to your job. तुम्हाला माहिती तुम्ही जर नोकरीला जातात You work for 30 days. तुम्ही 30 दिवस काम करता Then you get salary. आणि मग तुम्हाला त्याचा पगार मिळतो. You get your remuneration. आणि मग तुमचं Whatever money you get. पैसे मिळतात. Then you think, because I worked, I must get this. आणि मग तुम्ही काय विचार करता की काम केलं म्हणून मला हे मिळालंच पाहिजे. काम किया, पूरा महीना काम किया, ये पैसा मुझे मिलना ही चाहिए. The same mentality we are carrying even with God. आणि अशीच मानसिकता घेऊन आपण देवाबरोबर पण चालतो. I fasted for 40 days, Lord. मी 40 दिवस उपवास केला परमेश्वरा. I read Bible for 2 hours. आणि मी 2 तास बायबल वाचलं. 6 hours I prayed. आणि 6 तास मी प्रार्थना केली. Now I must be blessed. आता मला आशीर्वाद मिळालाच पाहिजे. This is the mentality. अशी आपली मानसिकता असते. Some Christians. काही ख्रिस्ती लोक. God says, देव म्हणतो without even you doing anything, हे सर्व करण्याच्या
शिवाय सुद्धा you don't need to do anything. तुम्हाला ते काही करायची गरज नाहीये. Whatever had to be done is done by Jesus. आमेन. आणि जे काही करायचंय ते ख्रिस्ताने केलेलं आहे. He has finished the work. आणि त्यांनी सर्व काम पूर्ण केलेलं आहे. He said it is finished. तो म्हटला हे पूर्ण झालेलं आहे. That means याचाच अर्थ I am only open to receive from him. याचाच अर्थ मी आता त्याच्याकडे उघड आहे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी. I'm simply telling you because why? This is not the message. I'm just telling what the Spirit of God is telling me to tell you. आणि पवित्र आत्मा जे सांगायला सांगतो ते मी सांगत आहे. Many people have gone this way. आणि अनेक लोक या मार्गाने गेले आहेत. Work and receive from God. आणि काम करा आणि मग देवाकडनं घ्या. That's not how God works. अशा प्रकारे देव कार्य करत नाही. The God of the Bible आणि जो पवित्र शास्त्राचा परमेश्वर आहे has done everything for you. त्याने सर्व काही तुमच्यासाठी केलेलं आहे. Praise God. हालेलुया. Even your salvation is by grace. आणि तुमचं तारण आहे ते सुद्धा कृपेद्वारे आहे. Bible says for you are saved by grace. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं तुमचं तारण कृपेने झालेलं आहे. Not by your works. तुमच्या कामांमुळे नाही. Who told you to work for your salvation? आणि कोणी तुम्हाला सांगितलं तुमच्या तारणासाठी तुम्हाला काम करावं लागेल? Because the other world belief system, they say I have to work, then I will get my salvation. कारण जगाची विचारसरणी अशी आहे की मला काम करावं लागेल मग मला पैसे मिळेल. जग क्या बोल रहा है? तुमको मोक्ष चाहिए, तुमको करना पड़ेगा, तुमको पहाड़ चढ़ना पड़ेगा, तुमको क्या बोले क्रॉल करते जाना पड़ेगा, तुमको अगर ये शरीर को तकलीफ नहीं दिया तब तक तुमको मोक्ष नहीं है. ये वर्ल्ड ने डेफिनेशन शैतान ने उनको सिखाया है. ये डेफिनेशन है salvation का. And we also heard and you know वही हम लोग चले शायद इधर भी ऐसा ही है. काम करेंगे ना तो ही मिलेगा salvation, नहीं तो नहीं मिलेगा. But that's not the way Bible is. पवित्र शास्त्रानुसार हा मार्ग नाही. That's not the way Jesus is. आणि येशू हा मार्ग नाही. He's different. तो वेगळा आहे. He's different. तो खूप वेगळा आहे. He says तो म्हणतो the difficult way I have taken. आणि सर्वात अवघड मार्ग मी घेतलेला आहे. The easy way I will give you. आमेन. आणि सर्वात सोपा मार्ग मी तुम्हाला देतो. The easy way is just believe. आणि तो सोपा मार्ग काय आहे तर त्याच्यावर फक्त विश्वास You ठेवा. cannot walk on that way where Jesus walked. आणि ज्या मार्गाने येशू ख्रिस्त चालला त्या मार्गावर तुम्ही चालू You शकत नाही. cannot take his suffering upon you. आणि त्याने जे छळ सहन केले ते त्रास सहन केले ते तुम्ही घेऊ शकत We नाही. cannot even bear 1 inch of it. आणि त्यातला 1 इंच त्या त्रासाचा आपण सहन करू शकत That नाही. is not for you and me. आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी नाही. He said, I came to pay the price आणि तो म्हणतो की मी ती किंमत भरण्यासाठी आलेलो आहे so that you don't pay the की price. जेणेकरून तुम्हाला ती किंमत भरावी लागणार नाही. And we, by our own understanding, have started paying the price. पण आपण आपल्या समजबुद्धीने आपणच स्वतःहून ती किंमत भरायला सुरुवात करतोय. Grace means आणि कृपा म्हणजे काय? what you don't deserve, जे तुम्ही त्या लायकीचे नाही it has come to you freely. आणि तीच गोष्ट तुमच्याकडे मोफत येते. Freely. एकदम मोफत. Without you doing anything. काहीही न करता तुम्ही काहीही न करता ती गोष्ट तुमच्याकडे मोफत येते. That is grace. ही आहे कृपा. अगर salvation grace से हुआ है तो salvation के बाद का जीवन भी grace से ही चलेगा. आमेन. We think salvation has come by grace, okay, but now I need to work for the Lord so that I am blessed. आणि आपण काय विचार करतो की कृपेद्वारे तर आपल्याला तारण मिळालं पण आपल्याला याच्या पुढचं जे जीवन आहे ते आपल्याला स्वतःला कमवून जगावं लागेल. If your salvation was by grace, जर तुमचं तारण कृपेद्वारे आहे then your further life will also be by grace. म्हणजे मग तुमचं पुढचं जे जीवन आहे ते सुद्धा कृपेद्वारेच आहे. Praise God. हालेलुया. Let's change many things that olden times what we heard about God. आणि जे काही चुकीचं किंवा भूतकाळात आपण ऐकलेलं आहे देवाविषयी आपण ते विसरून जाऊया. Because many things were not even there in the Bible. आणि अनेक गोष्टी त्या ज्या आपण शिकलोय त्या पवित्र शास्त्रात सुद्धा नाहीयेत. I'm telling you, many things were not there in the Bible. अनेक गोष्टी त्या नाहीच आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये.
if you read the Bible by the Spirit of God, आणि जर पवित्र आत्म्याच्या नुसार त्याच्या जाणीवतेत जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं, then you will see Jesus very different. मग तुम्हाला तो ख्रिस्त आहे तो एकदम वेगळा दिसेल. You will see him real. आणि तुम्हाला तो खरा ख्रिस्त काय आहे ते समजेल. The Bible is the written word. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते लिहिलेला शब्द आहे. Jesus is the living word. आणि ख्रिस्त जो आहे तो पवित्र जिवंत असा शब्द आहे. Living word. जिवंत सजीव. Praise God. Hallelujah. When you read the Bible, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र you're वाचता, fellowshipping with the living Jesus. मग तेव्हा तुम्ही तो जिवंत ख्रिस्त आहे त्याच्या बरोबर सहभागिता करता. You need to read the word by His Spirit. आणि म्हणून तुम्ही ते पवित्र शास्त्र त्याच्या जाणीवतेत वाचलं पाहिजे, त्याच्या आत्म्याच्या जाणीवतेने वाचलं Praise पाहिजे. God. हालेलुया. Tonight, आज रात्री आज रात्री I want to share few things, few secrets, काही रहस्य मला तुम्हाला or few सांगायचे. blessings किंवा काही आशीर्वाद जे about carrying a thankful heart. की जे आपलं धन्यवादाचं हृदय आहे त्याच्यासाठी जे आहे ते A thankful heart. एक धन्यवादी हृदय जे आहे. The Bible talks about being thankful to God. आणि पवित्र शास्त्र आपल्याला किंवा देवाविषयी धन्यवादित असावं सांगतो, आभारी असावं असं सांगतो. Why did God say that? आणि का असं देव म्हणतो? क्यों बोला प्रभु ऐसे? का असं बोलला? Now, when we talk about God's will, आणि जेव्हा आपण देवाच्या इच्छेविषयी बोलतो, प्रभु का इच्छा, when we hear about God's will, we think something big is going to do. काय कुछ तो भी बड़ा वो करने वाला है, इसके लिए वो God का will ऐसे बात कर रहे हैं, है ना? But in the Bible, God's will is in different areas of your life. पण देवाची इच्छा तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागात वेगळी आहे. It's not only about saving the whole world. असं नाहीये की फक्त त्याला जगाचं तारणच करायचंय. When you came to Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे आलात, the whole Bible speaks about His will in your life and for your life. आणि पवित्र शास्त्र आपल्याला पूर्णपणे हे सांगतं की त्याची इच्छा तुमच्या जीवनासाठी काय आहे. What is the will of God for you? देवाची इच्छा तुमच्याविषयी काय आहे हेच आपल्याला सांगतं. Some people have gone, oh, I think the will of God that I must become a big prophet. Okay, praise God. कोण म्हणतात की देवाची इच्छा आहे की मला मोठा संदेशवाहक बनायचा. God is going to give me a big business. Okay, praise God. देव मला खूप मोठा व्यवसाय देणार आहे. Oh, He's going to make me a big officer in the government. Praise God. आणि सरकारमध्ये मला मोठा त्याला ऑफिसर बनवायचा आहे. But I tell you, तर मला तुम्हाला सांगतो, we miss the will of God in small things of our life. पण आपल्या जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण त्याची इच्छा ही गमावतो. Small, we don't even know. आपल्याला ते माहिती सुद्धा नाहीये. Simply the Bible says, आणि सोप्या रीतीने पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, in everything give. What does the word says? आणि वचन काय सांगतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला In everything give. त्याला धन्यवाद द्या. For this is the will of God. कारण हीच त्याची इच्छा आहे. हम लोग बोलते हैं क्या थैंक यू बोलने का, इसमें क्या गॉड का will है? आणि आपण म्हणतो की काय सारखं धन्यवाद म्हणायचं. क्यों धन्यवाद करने का, इसमें क्या गॉड का will है? सिर्फ धन्यवाद करते रहने का. But the Bible says it. पण पवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगतं, In everything give thanks. की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला धन्यवाद द्या, त्याचा आभार माना. For this is the will of God. कारण हीच त्याची इच्छा आहे. Now why did God say this is my will, you must give thanks? आणि तो असं का म्हटलं की ही माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस धन्यवाद द्या. What happens when we are thankful? आणि काय घडतं जेव्हा आपण त्याला आभार मानतो? There are some blessings in the Bible when we are thankful to God in all things. तिथे काहीतरी आशीर्वाद आहेत पवित्र शास्त्रामध्ये आपल्यासाठी ठेवलेले जेव्हा आपण त्याचे आभार मानतो. The Bible says it is not for all things, it is in all things. आणि तो म्हणला नाही की त्या गोष्टींसाठी नाही तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही त्याचे आभार माना. Oh Prabhu, thank you Lord, the sickness has come. Thank you for that sickness. Who told you? असं म्हणू नका की तो आजारासाठी धन्यवाद, तो आजार तू मला दिलास. Oh my neighbor is fighting against me. Thank you for this fighting, Lord. आणि असं नाही की माझे शेजारचे माझ्याशी भांडत आहेत, ओके त्या भांडणासाठी सुद्धा मी It is धन्यवाद not देतो. for, it is in
those things give thanks to God. आणि त्याच्यामध्ये त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. There's a difference. फरक आहे दोन्हीमध्ये. We have thanked God. Thank you, Lord. The sickness, teaching me some things. तुम्ही असं म्हणता की धन्यवाद या आजारासाठी, तुम्हाला काहीतरी शिकवत आहे याच्यामध्ये. You taught me to be humble because of sickness. आणि तुम्हाला त्या आजाराद्वारे नम्र राहायला शिकवत आहे. ऐसा बहुत लोग प्रेयर में. असे खूप जण प्रार्थना करतात. But Bible says Jesus paid the price for your sickness. पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की येशू ख्रिस्ताने त्या आजारांसाठी सुद्धा किंमत भरलेली आहे. और जिस चीज की उसने कीमत भरा है, वो आपको वो चीज कभी नहीं देगा. हालेलुया. अगर आपने उसका आपका श्राप उसके ऊपर लिया है तो आपको श्राप कभी नहीं देगा. अगर बीमारी उसके ऊपर लिया है तो आपको बीमारी कभी नहीं देगा. अगर उसने सारा तकलीफ उसके ऊपर लिया तो आपको तकलीफ कभी नहीं देगा. Praise God. Who told the devil is a very sly person, you know? आणि शैतान जो आहे तो खूप लबाड आहे. बीमारी ना प्रभु ने दिया. तो म्हणतो की हे सर्व आजार प्रभूने दिले. तुमको सिखा रहा है. तो तुम्हाला शिकवत आहे का? कैसा नम्र रहने का. की तुम्ही कसं नम्र राहू शकता. नम्र रहेंगे ना ये बीमारी में तो बहुत स्पिरिचुअल रहेंगे. That is the foolishness and the sly of the devil. ही सर्व शैतानाची लबाडी आहे. Anything for which Jesus paid the price. आणि ज्या कुठल्या गोष्टींसाठी येशू ख्रिस्ताने अगोदर किंमत भरलेली आहे, You cannot receive that. त्या गोष्टी तुम्हाला मिळू शकत नाही. Amen. हालेलुया. If he has to teach you, जर तुम्हाला त्याला काहीतरी शिकवायचं आहे, he will not teach you by giving sickness. तो तुम्हाला आजार देऊन शिकवणार नाही. He will teach you by opening the Bible and saying, "See, this is my word. I will teach you." उलट तो तुम्हाला ते पवित्र शास्त्र उघडून त्याच्यातल्या वचनाद्वारे शिकवेल. If you have to teach your children, जर तुमच्या लेकरांना तुम्हाला काही शिकवायचं आहे, suppose ये बच्चों को सिखाने का है, okay? ये बच्चों को मैं नाइफ लेके काट चाट के चिमटा लेके बोलेगा, मैं सिखा रहा हूँ ना तेरे को, learn. Is this the way you're going to teach your children? अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवताल का? Pulling their head, pulling their ear, pinching it. Is that the way you teach your त्याला children? चिमटे घेणे, त्याचं केस ओढणे, कान How will पिळणे. you teach your children good things? तुम्ही तुमच्या लेकरांना चांगल्या गोष्टी कशा शिकवता? You will make them sit beside you. तुम्ही त्यांना तुमच्या शेजारी You बसवता, talk to them. तुम्ही त्यांच्याशी बोलता Don't do this. की असं करू नकोस, This is not good. हे चांगलं नाहीये, Do it this way. तुम्ही अशा प्रकारे कर. ये अच्छा है. ये करो, है ना? Correct? If natural fathers and mothers can teach their children in this way, की नैसर्गिक जे माता पिता आहेत, जर ते अशा प्रकारे आपल्या लेकरांना शिकवतात, so do you think our heavenly Father is wicked? मग तुम्ही असा विचार करता की आपला स्वर्गीय पिता आहे तो एवढा क्रूर आहे? नाही. All those things went on the cross. त्या सर्व गोष्टी त्या क्रूसावर निघून गेल्या. Nothing is remaining for you. आता तुमच्यासाठी काहीही शिल्लक नाही. What is remaining for you and me is आणि तुमच्या आणि माझ्यासाठी आता काय शिल्लक आहे? just look up, फक्त वरती बघायचं, lift up your hands, तुमचे हात उंच करायचे त्याच्याकडे receive it by faith. आणि विश्वासानं त्या आशीर्वाद ग्रहण करायचे. That is grace. आणि हा ख्रिस्त आहे. See, that's the easiest way, आणि हा सर्वात सोपा मार्ग आहे. which the world will say, ये नहीं हो सकता है. आणि जिथं मध्ये जग म्हणतं की अशा प्रकारे होऊ शकत नाही. But praise God, पण देवाची स्तुती असो, God has called us by His grace देवाने त्याच्या कृपेने आपल्याला त्याच्याकडे बोलावलं to give you things freely. आणि सर्व गोष्टी तुम्हाला मोफत देण्यासाठी. Praise God. हालेलुया. But because we have to change our mind, पण आपल्याला आमची मानसिकता आपली बदलायला लागेल. we have to leave the world's mind आणि जे जगाची मानसिकता आहे ती सोडावी लागेल. and bring the mind in line with the Word of God. आणि आपली मानसिकता त्या देवाच्या वचनाच्या नुसार करावी लागेल. And so we have to know, to learn to be thankful to God. आणि म्हणून आपण देवाप्रती नेहमी आभारी असलं पाहिजे. The first thing why God says be thankful is आणि पहिली प्रथम गोष्ट का देव असं आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आभारी असलं पाहिजे. because thankfulness will always keep your heart and mind stable. आणि जेणेकरून तुमचं जे हृदय आहे आणि तुमचं जे मन आहे ते नेहमी स्थिर स्थावर राहील. You will not be distracted. आणि तुम्ही विचलित होणार नाही. You will be stable. तुम्ही स्थिर राहा. You will not be moved here and there. आणि तुम्ही इकडे तिकडे हलणार नाही. Because a person carrying a thankful heart is always focused on God. आणि ज्या मनुष्याकडे हे आभाराचं
हृदय आहे तो नेहमी देवाप्रती आभार प्रदर्शन करेल आणि स्थिर राहील. Praise God. He will never trust his own ability. आणि तो स्वतःच्या कुवतीवर अवलंबून राहणार He will never trust his own strength. तो स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणार. He will always look upwards and say, Lord, it is because of you, Lord. आणि तो नेहमी म्हणे परमेश्वरा हे सर्व काही तुझ्यामुळे आहे. Praise God. हालेलुया. Second way, आणि दुसरं काय आहे? a person with thankful heart will always be content. आणि जो मनुष्य जो आहे जो आभाराचा आहे तो नेहमी भरलेला असेल. He will always be satisfied. समाधानी असेल. हमेशा समाधानी रहेगा. You know, he will not be having that इसको मेरे पास ज्यादा है, मेरे पास कम है, इसके पास इतना ज्यादा कैसे आया? But when you are a thankful person, पण जर तुम्ही आभार प्रदर्शन करणारी व्यक्ती you will असाल, always be content. Thank you. तुम्ही नेहमी तृप्त असाल, समाधानी असाल. I know मला माहिती आहे all things come from you. ही सर्व गोष्टी परमेश्वरा तुझ्याकडून येतात. And there is a time when I will receive many things from you. आणि अशी एक वेळ येईल जेव्हा मी सर्व गोष्टी तुझ्याकडनं घेईन. But a man of gratitude, आणि जो मनुष्य जो आभार प्रदर्शन करतो, he will not be a kind of a covetous person. He will be content. तो नेहमी कुठलाही हेवा करणारा नसेल, तो तृप्त असेल. Praise God. And the spirit of jealousy. आणि जे जळफळाटाचा जो आत्मा आहे, The Bible talks about the spirit of jealousy. आणि जो जळफळाटाचा आत्मा आहे, The spirit of jealousy is so sly. तो इतका लबाड आहे, It can work in any Christian circle. तो कुठल्याही ख्रिस्ती लोकांमध्ये गटामध्ये कार्य करतो. ये फैमिली में ज्यादा चीज है गई है, मैंने बहुत लेस किया, मेरे घर में नहीं इतना, इसका पगार ज्यादा है, मेरा थोड़ा कम है. The devil slowly with his thoughts builds up jealousy. आणि अशा प्रकारे मग सैतान हळूहळू आपल्यामध्ये जळफळाट निर्माण करतो. When they see that person, I don't want to talk to you. आणि मग जेव्हा आपण त्या व्यक्तीला बघतो आपल्याला इच्छा होत नाही त्याच्याशी बोलायची, Jealousy. कारण की तो जळफळाटीचा आत्मा आहे. Why jealousy comes? आणि का तो येतो? Because the heart of thankfulness is missing. कारण की आपलं जे आभाराचं हृदय आहे ते कुठेतरी आपण गमावून बसलेलं आहे. We have stopped thanking God. आणि आपण देवाला आभार मानणं, आभार देणं हे बंद केलेलं आहे. That's why हम लोग content नहीं है, समाधानी नहीं है. म्हणून आपण तृप्त नाही, समाधानी नाही. Actually, thanking God will make us humble. आणि देवाला आभार प्रदर्शन करणं किंवा त्याच्या प्रती धन्यवाद देणं हे आपल्याला नम्र करतं. I love the parable, not parable, but the instance where Jesus healed 10 lepers. आणि मला तो दाखला आठवतो आणि आवडतो जिथे तो 10 त्या कुष्ठरोग्यांना बरं करतो. वो 10 कुष्ठरोगी थे, सबको चंगा किया उसने. सब चंगाई लेकर अपने अपने घर चले गए. और उसमें से एक, one out of 10, one turns back. 10 मधला एक जो आहे तो त्याच्याकडे पुन्हा आला. He turns back and goes to Jesus. तो पुन्हा परत वळला आणि तो येशू ख्रिस्ताकडे गेला. He falls before Jesus. आणि तो त्या ख्रिस्तापुढे नमन झाला. And he says, आणि तो म्हणाला, I didn't deserve it, Lord. मी याच्यासाठी योग्य नाही परमेश्वरा. For years I suffered and struggled. आणि वर्षानुवर्ष मी या त्रासातून जात आहे, संघर्षातून जात आहे. No one came close to me. पण कोणी माझ्या जवळ आलं नाही. I was a leper. मी कुष्ठरोगी आहे. That man was saying, I was a leper, Lord. मी कुष्ठरोगी आहे असं. My whole family rejected me. आणि माझ्या पूर्ण कुटुंबाने मला नकार केला, मला सोडून दिले. No one even wanted to touch me. कोणी मला स्पर्श सुद्धा करत नव्हता. In fact, they picked me up and put me outside the city. उलट त्यांनी मला त्या शहराच्या बाहेर फेकलं. For months we did not have communication. आणि महिने आमचा काहीही संभाषण नाही. For months I did not even see my family people's faces. आणि महिने झाले मी माझ्या कुटुंबाच्या लोकांना पाहिलं सुद्धा नाहीये. And this man goes back to Jesus. आणि तो मनुष्य पुन्हा ख्रिस्ताकडे गेला. And he says, Lord, आणि तो म्हटला, परमेश्वरा, it is because of you. हे फक्त तुझ्यामुळे आहे. Now I can go back to my family. आता मी पुन्हा माझ्या कुटुंबाकडे जाऊ शकतो. I can meet them. मी त्यांना भेटू शकतो. I can hug them. मी त्यांना मिठी मारू शकतो. I can touch them. मी त्यांना स्पर्श करू शकतो. All the rules are gone now. सर्व जे काही नियम अटी होत्या त्या सर्व आता निघून गेल्या. After many years I'm going to enjoy with my family. आणि इतक्या वर्षांनंतर मी आता माझ्या कुटुंबाबरोबर आनंद करेन. And that's why he came back saying, thank you, Lord. आणि म्हणून मग तो येतो ख्रिस्ताकडे आणि म्हणतो धन्यवाद. If you would not have done, आणि
आणि जर हे तू केलं नसतंस, I would have been here for lifetime. आणि जर तू हे केलं नसतंस तर मी आयुष्यभर इथेच राहिलो असतो. Praise God. हालेलुया. And Jesus says, आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, I know you came back. मला माहिती आहे तू परत आलायस. Where are the 9? आता बाकीचे ते राहिलेले 9 कुठे आहेत? बाकी के 9 किधर है? मैंने सबको चंगाई किया, मैंने सबको स्पर्श किया, सबको शुद्ध किया, एक ही वापस आया, बाकी के 9 किधर है? Statistically, असं बघायला गेलं गणितिकरित्या only 10% people come back. याचा अर्थ फक्त 10%च लोक पुन्हा आले त्याच्याकडे. 1 out of 10 is what? 10%? 10 पैकी 1 म्हणजे काय? 10%. यानी कि सिर्फ 10% लोग आके प्रभु का धन्यवाद करके जाते हैं. म्हणजेच काय की फक्त 10% लोकच प्रभूला नेहमी धन्यवाद देतात. 90 people think it was मेरे को मिलना चाहिए था, मेरे को मिल गया. आणि 90% असा विचार करतात की मी त्या माझ्यासाठी आहे, ते माझी कुवतीने मला ते मिळालंय, मला ते But मिळालंय. 10% believe it's not my ability, Lord, only you did it, Father. आणि 10%च लोक असं विचार करतात की ही माझी कुवत नव्हती, पण परमेश्वराने तू दिलेला आहे. So thanking God will always keep us low before His presence. आमेन. आणि त्याला धन्यवाद देणं हे नेहमी आपल्याला त्याच्या समोर नम्र करतो. Praise God. हालेलुया. Thankfulness nullifies Satan's lies. आमेन. आणि जे धन्यवाद आपण नेहमी देवाला देतो त्याच्यामुळे जे सैतानाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व आपल्या जीवनातनं नष्ट होतात. You know, when in the garden, everyone knows the Garden of Eden. आणि सर्वांना एडन बाग माहिती आहे. Adam was there, आदाम तिथे होता Eve was there. आणि ईव तिथे होती. Father comes. Father आता है. Father says, Adam, everything is yours. आणि तो म्हणतो की पिता म्हणतो आदमा हे सर्व काही तुझं आहे. सब तेरा है. सिर्फ वो एक जो पेड़ ना उसको छोड़. One tree, just leave it. आणि ते एक झाड आहे ना ते फक्त सोडून दे. Don't eat the fruit. त्या झाडाचं फळ खाऊ नकोस. All thousands and thousands trees are yours. आणि हजारो इकडची सर्व झाडं ही तुझी आहेत. Praise God. हालेलुया. The Bible says. असं पवित्र शास्त्र सांगतं ना आपल्याला. Now here is where the trick of Satan is. पण इथं बघा त्या सैतानाची क्लुप्ती काय आहे. वो एक क्यों नहीं दिया प्रभु ने तेरे को? येऊन काय म्हणतो त्या आदामाला, तू एक ते झाड त्यांनी तुला का नाही दिलं? क्या रीजन है वो एक नहीं देने का? And he will keep you in that thought. Why God did not give you that? आणि तो काय म्हणतो तुम्हाला, ते एकच झाड का नाही दिलं? सगळं दिलं पण ते नाही दिलं तुला. बघ त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. आणि आपण तोच विचार करत राहतो. हम लोग जो प्रेयर करते गॉड बहुत सारा चीज से ब्लेस करता है, लेकिन कभी-कभी sometimes what happens, वो एक चीज प्रार्थना के बाद नहीं आती है. क्या बोलता है? क्यों नहीं दिया? मालूम है एक चीज नहीं दिया प्रभु ने तेरे को, हिसाब लगाओ. पर हम लोग ये हिसाब नहीं लगाए. There were 1000 things God gave you. आणि आपण ते नाही विचार केला की हजारो गोष्टी तर देवाने दिल्या. But look at the devil's trick when he plays in your mind. आणि पहा सैतान कशा युक्त त्याच्या आपल्या मनामध्ये खेळतो. One thing he didn't give you. एक गोष्ट त्याने तुम्हाला दिली नाही. You must think about it. Why he didn't give you? There's some problem with you. तिथं काहीतरी तुम्ही विचार करा. कारण तुमच्यामध्ये काहीतरी समस्या तुम्हारे में कुछ तो प्रॉब्लम है, इसलिए प्रभु नहीं दे रहा है तुम लोग को. But what about the remaining 1000 things he gave you? पण ज्या बाकीच्या हजारो गोष्टी त्यांनी दिल्या त्याचं काय? He keeps your mind engaged on that. आणि तो सैतान तुमचं लक्ष त्या एका गोष्टीवरच लक्ष And will never let you be thankful for those remaining 1000 things that God gave you. आणि ज्या बाकीच्या गोष्टी देवाने दिल्या त्याच्यासाठी आभार तो मानू देत नाही तुम्हाला. So what I must do? मग मी काय केलं पाहिजे? No problem. ठीक आहे, काय समस्या? Even if that doesn't come, जरी त्या गोष्टी मला मिळाल्या नाही. thank you for those 1000 things that you gave me in the past. पण ज्या हजारो गोष्टी परमेश्वरा तुम्हाला दिल्यास त्याच्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. Amen. आमेन. Your thanking. तुमचं धन्यवाद. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. Your thanking तुमचं आभार प्रदर्शन will open bigger and better doors for you in the future. तुमच्यासाठी सर्वात मोठ्या आणि उत्तम गोष्टींचे दरवाजे उघडेल. For you, तुमच्यासाठी your thankfulness तुमचं जे आभाराचं हृदय आहे towards God देवाप्रती will open bigger and better doors in the future. ते तुमच्या जीवनामध्ये उत्तम आणि सर्वात चांगले दरवाजे उघडेल. But the murmuring, पण कुरकुर करणं, complaining every time, नेहमी कंप्लेन करणं,
regretting why it did not happen, why it did not happen. की असं का नाही घडलं अशी कुरकुर करणं. Will close those doors again. ते दरवाजे ते पुन्हा बंद करेल. You and I need to choose. आणि तुम्हाला आणि मला निवड करायची. Should I thank him or should I keep complaining? की मी त्याला धन्यवाद देऊ की मी कुरकुर करत राहू. Adam का Eve Eve उसने भी बोला रहेगा ना Adam को, अरे पूछो प्रभु को वो क्यों नहीं दिया वो एक. Some wives are like that. पूछो क्यों नहीं दे रहे वो, क्या प्रॉब्लम है, क्या कुछ प्रॉब्लम है. And wives are a little inquisitive. ज्या स्त्रिया असतात किंवा बायको जी असते पत्नी ज्या असतात Adam बोला ठीक है ना, है अपने पास इतना दिया है ना प्रभु ने. यही बोलता है पूछो ना क्यों नहीं दिया, एक ही तो बचा था, वो भी दे देने का था. One was remaining. Sure, एकच राहिलं ते. but there is a reason sometimes why God doesn't give. पण त्याच्यामागे काहीतरी कारण असतं की That doesn't mean that there's a problem with you or he hates you or doesn't want to bless you. No. याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये काहीतरी समस्या आहे किंवा तो तुमच्या प्रीती करत नाही, तुमचा द्वेष करतो असं नाही. No, that's not the reason. ते त्याच्यामागे कारण नाही त्या गोष्टीसाठी वेळ आहे. There's a time. तिथे एक वेळ आहे. Praise God. हालेलुया. Wait for that time. त्या वेळेचं वाट पहा. Many people want things immediately. अनेक लोकांना गोष्टी या लगेच पाहिजे. अभी प्रेयर किया प्रभु अभी 1 घंटे में आना चाहिए, जैसा वो ज़ोमैटो वाला डिलीवरी है ना, अभी ऑर्डर किया ना 1 घंटे में, आधे घंटे में, ट्रैफिक कितना भी हो आना चाहिए. वो प्रभु का एंजल बोलेगा ठीक है मेरे को ट्रैफिक नहीं, लेकिन रुक बाबा, पेशेंस रख, मैं आ रहा हूँ, आई एम कमिंग, आई एम गोइंग टू रिलीज many things upon you. अनेक गोष्टींचे आशीर्वाद मी तुमच्यावर देईन. God teaches many things. देव अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. Praise God. हालेलुया. Praise God. हालेलुया. He wants to bless with all things. तो त्याला तुम्हाला सर्व गोष्टींनी आशीर्वादित करायचंय. But before that, पण त्याच्या अगोदर He builds our character. तो आपला जे चरित्र आहे ते बांधत He असतो. builds our character. तो आपलं चरित्र बांधत असतो. If the character is built later, जर आपलं व्यक्तिमत्व चरित्र नंतर बांधलं गेलं, it is too late. त्या गोष्टीसाठी मग खूप वेळ होईल. The things that come from God will destroy you. आणि मग ज्या गोष्टी देवाकडून येणार आहेत, But if my character is built before those things come, पण जर माझं चरित्र, माझं व्यक्तिमत्व त्या गोष्टी येण्याच्या अगोदरच बांधलं गेलं, I will be able to keep it. मी त्या गोष्टी राखून ठेवू शकतो. Hands on heart, tell me. I'll ask you this question. If in your account, जर तुमच्या अकाउंट मध्ये suddenly you see 10 crores come, की अचानक 10 करोड आले, I don't know, what will be the reaction? मला माहित नाही मग तुमची रिॲक्शन काय असेल. How many people's faith will remain the same? किती जणांचा विश्वास हा तसाच राहील. I'm not doubting anyone's, faith. मी कोणाच्याही विश्वासावर काही संशय घेत नाहीये, पण विचार करा. अगर 10 करोड़ आपके अकाउंट में आके गिरा, आपका फेथ लेवल क्या रहेगा? अभी सभी सोच रहे हैं, सीरियसली अभी बराबर है ना, इतने दिन प्रार्थना किया, प्रेयर किया, क्यों सब चीजें चाहिए प्रभु, अभी सब मिल गई ना प्रभु, अभी 10 कोटी आ गया, अभी क्या चाहिए? कुछ भी नहीं चाहिए, प्रभु भी नहीं चाहिए, हैं? प्रभु भी नहीं चाहिए. So God knows before the character is built, should he give or not? देवाला पण माहिती आहे तुमचं चरित्र बांधण्याच्या अगोदर ते गोष्टी द्यायच्या की नाही. You give a knife in the hands of a child, what will happen? आणि लहान लेकराच्या हातात जर तुम्ही चाकू दिला तर काय होईल? He will not go cutting vegetables. तो जाऊन काय भाज्या करणार नाही. You will keep playing, and then suddenly if someone comes on the way, then what will happen? आणि सपोज त्याच्या खेळण्यामध्ये मध्येच कोण व्यक्ती आला तर काय होईल? The character has to be built before those things come. आणि त्या गोष्टी येण्याच्या अगोदर तुमचं चरित्र अगोदर तो बांधतो. Your account in heaven is full. तुमचं जे अकाउंट हेवन मध्ये स्वर्गामध्ये ते सर्व Full है, full है. इधर character build करते एक door open होता है. आमेन. आणि इथे जेव्हा तुमचं चरित्र बांधलं जातं तसतसे ते आशीर्वाद मोकळे होतात. Israelites came out. इस्रायलीस लोक सगळे बाहेर आले. Right? They came with all the things. ते सर्व त्या गोष्टी घेऊन आले. Gold, पैसा, पैसा, सब पेड़ बकरियां सब लेके आए बाहर. लेकिन जब वो विल्डरनेस में गए ना, तब उनका सही कैरेक्टर समझ में आया. गॉड बोला मैं देखो ना विल्डरनेस से लेके जाता हूँ, अभी दिखाता हूँ उनको कैसा बनाने का, कैसा मैं बनाऊंगा. Praise God.
And when they went there, पानी नहीं प्रभु, खाना नहीं प्रभु, ये नहीं प्रभु, ये उठ के हमको मार रहा है प्रभु, ये सैन्य हमारे विरुद्ध आ रहा है प्रभु. They started complaining rather than thanking God that God set me out of Egypt. ते तिथे गेल्यावर त्या आरण्यात कुरकुर करायला लागले आणि त्याच्याऐवजी धन्यवाद द्यायच्याऐवजी त्या विश्वातून त्याने आपल्याला बाहेर काढलं, त्याच्याऐवजी ते कुरकुर करत राहिले. They thought Egypt better था. ते असं विचार करतात की मिस्र तर चांगलं होतं. A complainer आणि जो नेहमी कंप्लेन करतो will never be open to the future doors of blessings. जो तक्रार करतो तो त्याच्या भविष्यातले जे आशीर्वादाचे दरवाजे आहेत त्याच्यासाठी उघड नसतो. I can give you in writing. मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. The one who keeps murmuring and talking about why you will never receive anything. आणि जो नेहमी तक्रार करत राहतो का परमेश्वर नाही मला मिळालं का नाही मिळालं ह्या गोष्टी तेव्हा तो त्याची The आशीर्वाद. best thing, the secret I'm telling you, आणि मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. if I generate and keep a thankful heart, आणि जर मी माझं हृदय नेहमी आभाराचं ठेवतो, you will always be open to any blessing that come any moment of your life. आणि ज्या क्षणीचे जे आशीर्वाद आहेत ते लगेच माझ्या जीवनात मी रिसीव करतो. It's like, you know, what I can sense is it's like a cloud hovering upon you. जसं काय तो ढग आहे, तो मेघ आहे, तो नेहमी तुमच्यावर फिरत आहे. And that cloud in the right time will put down the rain upon you. आमेन. आणि तो जो मेघ आहे तो योग्य वेळेमध्ये तो पाऊस तुमच्यावर पाडेल. But वो हमारे हाथ में. पण ते आपल्या हातामध्ये आहे. If I carry that heart of thankfulness, जेव्हा आपण ते धन्यवादाचं आभाराचं हृदय घेऊन चालतो, because that is the will of God. कारण ती देवाची इच्छा आहे. I'm doing what God told me to do. आणि मी जे मला परमेश्वराने सांगितले ते करतोय. Then you are always open under open heavens. मग तुम्ही नेहमी त्या उघड्या स्वर्गाखाली आहात. You will never have the heavens closed over you. आणि मग तुमच्यावर ते स्वर्ग कधीच बंद नसणार आहे. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Another blessing of being thankful is आणि दुसरा आशीर्वाद काय आहे? thankful. How many people want to grow spiritually? किती लोकांना आत्मिकरित्या वाढायचं आहे? कितने लोगों को बढ़ने का है आत्मिक कोर्स? आत्मिक मध्ये कोणाला वाढायचं आहे? The fastest way सर्वात जलद कुठला मार्ग आहे? to know the deepest secrets of God, देवाचे जे खोल रहस्य जाणण्याचं, the deeper mysteries of God, देवाची जी रहस्य आहेत ती जाणण्याचं, the fastest way is to be thankful. आमेन. त्याचा जलद मार्ग आहे नेहमी आभार प्रदर्शन करणे. Daniel in the Bible. आणि दानिएल जो होता पवित्र शास्त्रामध्ये, Daniel का नाम सुना है बाइबल में? Daniel was a righteous man in God's sight. आणि देवाच्या नजरेत तो नीतिमान मनुष्य होता. But he was a man of prayer and thanksgiving. पण तो प्रार्थनेचा आणि आभाराचं नेहमी मनुष्य होता. He was not a man of prayer and murmuring. तो काय फक्त प्रार्थनेचा आणि कुरकुर करणारा मनुष्य नव्हता. Sometimes we are prayerful and murmurful. आणि कधी-कधी आपण असं असतो, प्रार्थनाशील पण असतो आणि कुरकुर करणारे पण असतो. So murmuring will cancel my prayer. म्हणून जे काय कुरकुर करणं आहे ते आपल्या प्रार्थनेला रद्द करतं. But Daniel learned to be prayerful and to be thankful. पण दानिएल हा नेहमी प्रार्थना करायचा आणि देवाला धन्यवाद द्यायचा. And in Daniel chapter 2 verse number 22, आणि दानिएल 2:22 मध्ये it says, or rather let's open Daniel chapter 2 verse 22. दानिएल 2:22. It's better to read from the Bible. हे उत्तम आहे आपण पवित्र शास्त्रातून वाचणं. Daniel verse 2:22 says, he revealed secret things to us. Read in Marathi. तो गूढ व गहन गोष्टी प्रकट करतो. He reveals तो प्रकट करतो. deep and secret things that no one knows. He will reveal to those people who have created or developed a heart of thanksgiving. आणि तो या गूढ आणि गहन गोष्टी त्या व्यक्तीला प्रकट करतो ज्याचं हृदय हे नेहमी आभाराचं आहे, धन्यवादाचं आहे. Praise God. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. How many Praise the people? Lord. Okay, now let me give it. All those are sleeping, say praise the Lord. Okay, everyone is on. Amen. Yeah,
अच्छा टेस्ट है ना, अटैक करना पड़ता है. Praise God. The one who is carrying or developed a heart of thanksgiving, deep and secret things will be revealed to him. आणि ज्याचं हृदय नेहमी आभाराचं आहे, धन्यवादाचं आहे, त्याला तो नेहमी या गूढ आणि गहन गोष्टी प्रकट करतो. Amen. Praise God. If you want to know deeper things of God, आणि जर तुम्हाला गूढ गोष्टी देवाच्या जाण्याच्या, if you think my mind is not that capable to understand those things, आणि जर तुम्ही विचार करता की माझ्या मनाला त्या गोष्टी समजणार नाही, त्याची कुवत नाहीये, you open the Bible and say, Lord, समझ में नहीं आ रहा है, क्या है Lord? I'm not wise, Lord. मी काही एवढा हुशार नाहीये परमेश्वरा. Then when you start thanking God, God says, my wisdom will overtake you. आमेन. पण जेव्हा तुम्ही ते वाचायला सुरुवात करता, देव म्हणतो माझी जी सुज्ञता आहे, माझं जे ज्ञान आहे ते तुम्हाला शिकवेल. My wisdom will teach you. माझी सुज्ञता, माझं ज्ञान तुम्हाला ते शिकवेल. And bring out hidden and secret things from me. आणि माझ्या ज्या गहन गोष्टी आहेत, ज्या खोलवर गोष्टी आहेत, त्या तुम्हाला प्रकट करेल. Praise God. Hallelujah. Hallelujah. We can never be at loss when we are thankful. आणि आपलं कधीच नुकसान होणार नाही जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा. I'll tell you a check for our life. आणि आपल्या जीवनाचं एक परीक्षण मी तुम्हाला सांगतो. Check how you respond when someone gives anything to you. What is going to be your response or attitude? आणि जर कोणी तुम्हाला काहीतरी गोष्टी दिल्या तर तुम्ही कसं त्याला प्रतिसाद देता याच्यावर तुम्ही तुमचं परीक्षण करू शकता. That will decide how you respond to God. आणि मग त्याच्यावर ठरेल की तुम्ही देवाला कसं रिस्पॉन्ड करता किंवा प्रतिसाद देता. Because a person whom I can see, आणि जर मनुष्याला मी पाहतो, if a person gives me something and I'm not thankful to that person, आणि जो मला दिसतोय तो जर मनुष्य मला काहीतरी देतोय आणि त्याला जर मी धन्यवाद देत नाही, then how will I thank someone whom I cannot see? मग जो मला दिसत नाहीये त्याच्याविषयी मी कसं आभार करेन माझे. Praise God. हालेलुया. Think about it itself. याच्याविषयी विचार करा. सामने वाला दिखता है, अगर कुछ दे के गया, हम लोग ऐसे बोलना अच्छा ठीक है दे दो. That will be my response to that person. आणि जर आपण काहीच त्याला बोलत नाहीये, धन्यवाद देत नाही आणि आज जर माझा प्रतिसाद त्याच्याप्रती आहे, मग मी देवाप्रती कसा देऊ? जो दिखता ही नहीं है. जो कधी मला दिसतच नाही. क्योंकि सब चीज प्रभु के बारे में तो सब फेथ से ही करना पड़ता है. कारण की देवाच्या प्रती आपल्याला सर्व गोष्टी विश्वासानेच करावे लागतात. प्रभु तो दिखता नहीं है, लेकिन विश्वास से कर रहा हूँ प्रभु. धन्यवाद भी विश्वास से कर रहा हूँ प्रभु. बाइबल भी विश्वास से पढ़ रहा हूँ प्रभु. प्रार्थना भी विश्वास से कर रहा हूँ प्रभु. Praise God. Amen. It's a blessing to carry a heart of thanksgiving. आणि हा एक आशीर्वाद आहे, आपण आभाराचं हृदय नेहमी घेऊन चाला. You will keep the future doors of blessings आणि open. मग तुम्ही तुमच्या भविष्यातले सर्व आशीर्वादाचे दरवाजे उघडता. Praise God. हालेलुया. God doesn't want you to miss even one blessing. देवाला नको की तुम्ही एकही आशीर्वाद चुकवावा. I'm telling you something before we close. आणि बंद करण्या अगोदर मी काही गोष्टी सांगतो. In the afternoon, this was very strongly put in my heart. आणि हे माझ्या हृदयात दुपारी आलं. Daniel verse 2, number 20. Open your Bible. Someone who can read Daniel verse 21. Sorry. Daniel verse 2, number 21. Hindi, English, Marathi, Tamil, Gujarati, any language you can read. Daniel chapter 2 verse 21. तो काळ आणि ऋतू बदलतो आणि राजही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो. त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो. God is the one who can change your times and seasons. आमेन. तो परमेश्वर तोच आहे जो तुमचा समय, तुमची वेळ आणि तुमचा ऋतू बदलतो. This is a message or a kind of you can say a prophetic utterance. आणि हे एक संदेशवाणी आहे तुमच्यासाठी.
This is a prophetic utterance. आणि हे देवाची संदेशवाणी आहे तुमच्यासाठी. Moment prophetic utterance बोला माहिती नाही. Welcome to the world of Press On. Praise God. Hallelujah. Hallelujah. Jesus, glory to God. Okay. Hallelujah. He is the one who is changing your times and seasons. तोच आहे जो तुमचा समय आणि ऋतू बदलतो. Your time and your season is changing. आमेन. तुमचा समय, तुमची वेळ आणि तुमचा ऋतू आता बदलत आहे. It is changing. तो बदलत आहे. You take it. तुम्ही God लिहून is घ्या. speaking to you. देव तुमच्याशी बोलत Your आहे. time and your season is changing. तुमची वेळ आणि तुमचा ऋतू बदलत आहे. You know, when you move from one season to another, आणि तुम्ही जेव्हा एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जात असता, you start doing some preparation. तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी तयारी करत आहात. Right? बरोबर? When you move from summer to rainy, what do you do? आणि जर तुम्ही जब आप उन्हाळ्यातून जेव्हा पावसाळ्यात तुम्ही जाणार असतात, आप तयारी करतो की नाही तेव्हा करतो? ही ऋतू बदलत असतो. जो उन्हाळ्यामध्ये झाला ते पावसाळ्यात होणार असे नाही. You start preparing for the rainy season. तुम्ही काय करता? पावसाळ्यासाठी तुमची तयारी करायला When you सुरुवात move from करता. rainy to winters, आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यातून जेव्हा हिवाळ्यात प्रवेश करता, you start preparing differently. तुम्ही त्याची वेगळी तयारी करता. Your season is changing. आमेन. तुमचा ऋतू बदलत Your आहे. season is changing. तुमचा ऋतू बदलत आहे. This is a different season for many of us. तुमच्यासाठी हा खूप वेगळा आहे ऋतू. But the Lord is telling, and what He told me, I'm telling you, He says, tell them to start preparing for the new season that is coming. पण देवाने मला सांगितलंय की त्यांना सांग की आता तुमचा ऋतू बदलत आहे, त्याची तयारी कर. You cannot be of the same old season in the new season. आता तुम्ही जसे मागच्या सीझन मध्ये होता ऋतूमध्ये जुने, तसेच त्याच प्रकारे आता या ऋतूमध्ये राहू शकत नाही. The new season calls for different preparation. आणि नवीन जो ऋतू आहे त्याच्यासाठी नवीन तयारी तुम्हाला करायची आहे. The new season calls for a different things from you. आणि त्या ऋतूमध्ये तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. But God is surely saying something. पण देव नक्की खात्रीने काहीतरी सांगत आहे. Times have changed. की वेळ बदलत आहे. Season has changed. ऋतू बदलत आहे. You enter into that new season with your preparation. तुम्ही तुमच्या तयारीने त्या ऋतूमध्ये प्रवेश करा. Because in that season you shall see different fruits coming. कारण त्या ऋतूमध्ये तुम्ही वेगळी फळं पाहायला लागेल. Praise God. हालेलुया. I wanted to speak about Daniel, but sometimes again, पुन्हा कधीतरी your season is changing. तुमचा ऋतू बदलत आहे. This word, if you receive it by faith, आणि हा जे वचन आहे तुम्ही विश्वासाने ग्रहण केलं, you will see this happening in your life. तुम्ही हे तुमच्या जीवनात घडताना पाहताल. This is called the Rhema word for you for now. आमेन. आणि याला म्हणतात देवाकडून आलेला रेहमा शब्द, त्याचं वचन जे तुमच्यासाठी आलेलं आहे. It is for now. हे आत्तासाठी आहे. It is for now. हे आत्तासाठी आहे. God is talking to you now. देव तुमच्याशी आत्तासाठी He बोलत is आहे. not talking about a plan. तो कुठल्या योजनेविषयी सांगत He is नाही. talking, it has already begun. त्या अगोदरच गोष्टी सुरू झालेल्या It has आहेत. begun. त्या गोष्टी सुरू झालेल्या Praise आहेत. God. When you say amen, जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, when your amen comes, it begins. आणि जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, याचा अर्थ त्या गोष्टी तुमच्या जीवनात सुरू झालेल्या Because आहेत. amen means not the end of prayer. Amen means the beginning of what God has spoken. आणि amen म्हणजे काय? प्रार्थना संपते नाही, तर ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थना केली त्याची सुरुवात आहे. Amen means you are legally bound to God. आणि याचा अर्थ कायदेशीररित्या तुम्ही देवाशी बांधले गेलेले आहात. And when you are legally bound to God, God has to do it for you. आणि जेव्हा तुम्ही लीगली बांधले असता, त्याचा अर्थ देवाला तुमच्यासाठी ते करावंच लागेल. आपका आमेन बोलना, इसका मतलब आप परमेश्वर के साथ कायदे से जुड़ गए वो प्रभु का योजना में. याचा अर्थ तुम्ही कायदेशीररित्या त्या देवाच्या बरोबर
जोडलेले आहात. ये इसका मतलब आमेन बोलना सिर्फ आमेन बोल के भूल जाना नहीं है. आमेन का मतलब यस लॉर्ड बिगिन दैट थिंग इन माय लाइफ. याचा अर्थ परमेश्वरा आमेन मी बोलतो आता त्या गोष्टी माझ्या जीवनात सुरू कर. This one small word amen आणि हा छोटा शब्द आमेन is great power. त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. Great power. खूप सामर्थ्य आहे. It puts you into a new season. तो तुम्हाला त्या नवीन ऋतूमध्ये ठेवतो. I'm telling you, मी तुम्हाला your सांगतो. amen, तुमचा आमेन, your response तुमचा प्रतिसाद, to any word that comes to you. जे वचन तुमच्यासाठी आले त्याच्यासाठी. If you just hear it, forget it, पण जर तुम्ही फक्त ऐकलं विसरून गेलात then you will not receive it. मग तुम्ही ते घेऊ शकत नाही. But when you respond, yes Lord, amen, it is for me, पण तुम्ही आमेन म्हणून त्याला प्रतिसाद देता. you are legally bound with God. तुम्ही कायदेशीर त्याच्याशी बांधला प्रभु के साथ कायदे से जुड़ गए. अभी प्रभु तुझे करना ही पड़ेगा वो. You know, last week we saw this message in Urli Kanchan. Amen. Old Testament में भी है, New Testament में भी है. लेकिन Old Testament में Amen, अगर आप अनुवाद का पुस्तक पढ़ोगे 27 में, तो जब हाई प्रीस्ट ये मुख्य याजक जब इज़राइल के ऊपर श्राप बोलता था ना, अगर आपने ये नहीं किया तो आपके ऊपर ये श्राप आएगा, अगर आपने प्रभु का वचन पूरा नहीं किया तो ये श्राप आएगा, तो इज़राइल लोगों को आमेन बोलना पड़ता था. How many people know this? लोकांना हे माहिती आहे. Do you know that Israel had to say amen even upon the curse that was spoken to them? आणि जे शाप त्यांच्यासाठी बोलण्यात येतात त्याच्यासाठी त्यांना आमेन म्हणावं लागायचं. इसका मतलब amen word में power है. याचा अर्थ त्या आमेन शब्दामध्ये सामर्थ्य आहे. God ने बोला उनको amen बोलने का उसके बाद. इसका मतलब God amen को भी seriously लेता है. God takes even amen seriously. This is a new thing I'm telling you. नवीन गोष्ट मी बोलत आहे. Maybe you have not heard in the past. कदाचित तुम्ही ऐकलं नाही. Don't say amen to wrong things. चुकीच्या गोष्टींसाठी आमेन म्हणू नका. Don't say amen to ungodly things. ज्या अदैवी गोष्टी आहेत त्याच्यासाठी आमेन म्हणू Because we नका. don't want to bind ourselves legally to those things. कारण त्या गोष्टींना आपल्याला कायदेशीर बांधून घ्यायचं नाहीये. If you say amen to wrong things, those things will happen. चुकीच्या गोष्टींना आमेन म्हणतात त्या गोष्टी तुमच्यावर But होतात. when you say amen to the right thing, पण जर तुम्ही योग्य गोष्टींना बोलता to the word that comes to you, जे वचन तुमच्याकडे आहे your त्याच्यासाठी, amen will put you or transport you into the completion of that work. मग ते काम पूर्ण करणं त्याच्या बरोबर तुमच्याशी जुळलं जाईल. Praise God. Are you ready? Are you ready? Your time is changed. Your season is changed. Your season is changed. I'm saying your season is changed. Let's all stand. That's what God